माहितीप्रमाणे 10-11 महिने झालेत आपल्याला का आपण ह्या खात्याचा कार्यभार सांभाळतो। तेव्हापासून मुंबईमध्ये बऱ्याच वेळा तुमच्याच सगळ्या प्रमुखांना भेटता येतं, पण जिल्ह्यातच मी जिल्ह्यात राहतो, ह्या जिल्ह्यातून मी गेलो आहे, तर मग आपल्याबरोबर काही जे डिपार्टमेंटचं जे आहे त्याचं कुठंतरी काय चाललं आहे काय नाही हे आपल्या स्तरावर थोडी चर्चा व्हावी, आपल्याकडून काही सूचना त्या ठिकाणी घ्याव्यात। कुठंतरी डिपार्टमेंटला तुमचं सहकार्य असलं तरच डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीनं चालू शकतं। तसं डिपार्टमेंट हे सुरुवातीला मी ज्या वेळेला तो कार्यभार घेतला तर मीच म्हणत होतो की डिपार्टमेंट अतिशय कमी कामाचं आहे, पण आता जेव्हा त्याच्या डीपमध्ये गेलो तर अतिशय महत्त्वाचं आणि खूप मोठं डिपार्टमेंट आहे। जेवढंही काम कराल तेवढा वेळ तुम्हाला कमी पडेल असं एकूण डिपार्टमेंट आहे। आणि मग आत्तापर्यंत जर प्रत्येक महिन्याला मी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर सुरुवातीला तर माझंही 2 महिने मी लोकांना हेच सांगत गेलो का डिपार्टमेंट चांगलं आहे, महत्त्वाचं आहे, जीवन मराठी खेळ जो काही होतो त्याच्यावर प्रतिबंध करायला आपल्याला त्या कायद्यानं काही अधिकार दिलेत, पण मनुष्यबळ नाही हे मी आपल्याला सगळ्यांना जनतेलाही सांगत राहिलो। पण एक विचार केला का बाबा जे कमी आहेत ते कमी आहेत, पण जे आहेत त्यांचं तरी कामकाज काय किंवा किती कशा पद्धतीनं कामकाज होतं तर ते काही समाधानकारक वाटत नव्हतं। अनेक वेळा मी सूचना दिल्या, JFSO असतील किंवा त्यांचे प्रमुख असतील त्यांनाही सांगितलं, पण निवळ सांगितलं का ॲक्शन होते आणि त्याचं पुढं जाऊन कुठंच त्याचं परिवर्तन होत नाही हे पाहायला जेव्हा मिळालं त्यावेळेला वाटायला लागलं की बाबा आता कुठंतरी आपण तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आलो पाहिजे आणि प्रत्येकाच्या अधिकाराची जाणीव किंवा प्रत्येकाचं कर्तव्य हे थोडंसं निमूटपणे सांगितलं गेलं पाहिजे आणि अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजेत। तर मी परवाच्याला एक बैठक घेतली का जो आपल्या महाराष्ट्रभरात गुटखा, सुगंधी तंबाखू याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा साईड इफेक्ट हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे का सुपारी कशी येते काय येते, का जी सुपारी मी असं ऐकलं का जी सुपारी ही बनवली जाते कृत्रिम, का जी लाकडं काही राज्यांमध्ये मांस पेटवण्यासाठी वापरतात ती सुपारी म्हणून तिला आकार दिला जातो, तिच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो, पण त्याचा खर्रा, त्याचे गुटखा, त्याचे सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि ॲट्रॅक्शन वाढवलं जातं, पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो आपण सगळेजण सांगतो का गुटख्यानं आमक्याला कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला, पोटाचा कॅन्सर झाला, ब्लडचा कॅन्सर झाला, पण मग एवढं महत्त्वाचं असतानासुद्धा डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे, ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे, 100% नाही तरी सुरुवात झाली तर मला वाटतं एक ना एक दिवस येईल का त्याचं 100% इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून परवाच्या बैठकीत मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे का बाबा पुढच्या WHOचं रिपोर्ट आहे का ह्या सुगंधी तंबाखू किंवा ह्या गुटख्यानं किंवा ह्या भेसळीनं त्याचा माणसाचा जो गुणधर्म आहे तो बदलतो किंवा होणारं अपत्य जे आहे, आज बाप सेवन करतो, आई सेवन करते, पण त्याचा इफेक्ट हा होणाऱ्या अपत्यावर सुद्धा त्याचा होतो का दिवसेंदिवस नपुसकत्व वाढल्याची जी काही संख्या दिवसेंदिवस वाढते त्याची कारणं काही आहेत, त्याच्यापैकी हे एक कारण आहे का चुकीच्या पद्धतीनं सेवन करणं। आणि म्हणून परवाच्याला मी सांगितलं आहे का बाबा आपल्याकडं आता 190 मुलं नव्याने येतात, त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे का जुनी जी मंडळी असेल ती अनुभवी असेल, ती काहीच करत नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती म्हणतानाच म्हणत होती का बाबा कमी आम्ही सगळ्या ठिकाणी बंदोबस्त करू शकत नाही आणि जे होत होतं त्यालासुद्धा कुठंतरी डोळ्याआड केलं जात होतं। अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स माझ्याकडे अनेक आल्या का बाबा आम्ही प्रूफ करून दिलं का इथं हे अशा पद्धतीचं आहे, इथं हे चुकीचं होतं आहे, पण त्याला जाऊन निवळ कुठंतरी एखादी नोटीस काढणं म्हणजे तो पर्याय होऊ शकत नाही। कुठंतरी एखाद्या ठिकाणी कठोरातली कठोर जर कार्यवाही केली तर मला वाटतं शेजारी त्याचं ऐकून का होईना का बाबा काहीतरी जागृती डिपार्टमेंटमध्ये आहे हे तरी व्हावं ही अपेक्षा किंवा जो गुटखा वगैरे आहे तो हा शक्यतो राज्यभरात कुठं आपल्या तयार होतो असं ठराविक ठिकाणी असेल, पण जास्तीचा हा बाहेरच्या राज्यांमधून येतो। मग मी परवा सांगितलं का येण्याचे मार्ग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, सर्वसामान्याला माहीत आहे आणि तो कमी येत नाही,
पण कोणी म्हणतो 100 ट्रक, कोणी म्हणतो 50 ट्रक, 200 ट्रक असा जर येतो, तर येताना जे मार्ग आहेत ते काही खुसकीचे मार्ग कुठं मुंबईमध्ये जर म्हणलं किंवा नाशिकमध्ये म्हणलं तो गुजरातमधून येतो किंवा कर्नाटकमधून, केरळातून, जिकडून येत असेल तिकडून जर तो येतो किंवा नागपूरवरून येतो, कारण नागपूरला MP UPतून येतो, तर ही रस्ते सगळ्यांना माहीत आहेत. तर मग तिथं ॲक्शन घेऊन त्याचा बंदोबस्त आपण का करू शकत नाही? त्याला व्हिजिलन्सवाले जरी कमी असतील तर व्हिजिलन्सवाले आहेत, पोलिसांची मदत घेऊ, महसूलची मदत घेऊ, कलेक्टर साहेबांची मदत घेऊ, त्यांच्याकडून आदेशित करून त्यांचे काही कर्मचारी देतील. अशा पद्धतीनं आपण जर केलं तर मला वाटतं डिपार्टमेंटमध्ये थोडंसं बदल राहणार नाही, अशी खंत माझी मी व्यक्त केली. आणि हे जर मला माहीत होतं, हे तुम्हाला माहीत होतं, तर मग अधिकाऱ्यांना माहीत होत नाही हे कोणाला न पटणार आहे. मग असे अधिकारी जे असतील त्यांच्यावर पाठीमागच्या काळात मी मागच्या सेशनमध्ये 2-4 लोकांवर ॲक्शन केली. मला त्याचा त्रास कशा पद्धतीनं होतो मी त्याला त्रास म्हणणार नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीनं मला त्याच्यात दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. मी सांगितलं आहे अजूनही मी तो नाट टाकणार नाही. जर तुम्ही कामात कसूर केली तर मी तुमच्यावर जशी कार्यवाही पाठीमागे करत आलो त्याच पद्धतीच्या कार्यवाह्या पुढच्या सुद्धा काळात मी केल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी एकूण कल्पना आहे. मोकाच्या संदर्भातला अभ्यास करतोय, कारण मोका हा सततची गुन्हेगारी, तर सततची गुन्हेगारी सुद्धा सापडू शकते. म्हणून त्या कायद्याचा सखोल असा अभ्यास करून विधी न्यायाचं थोडं मार्गदर्शन घेऊन, काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणि मोकाच्या संदर्भातला आपल्याला काय करता येईल का, मोका लावल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. कारण तो MPDAचा जो काही कायदा आहे तो तसा प्राथमिक प्रतिबंधक आहे. आता प्राथमिक प्रतिबंधकाचं करून पाहिलं त्याचा काय फार आउटपुट निघत नाही, म्हणून मोकाशिवाय पर्याय नाही. कारण याच्यातली जी मंडळी असेल ती कदाचित एवढी छोटीही नसेल का ती छोट्या मोठ्या कायद्याला घाबरेल. आता 5 लाखाचा दंड म्हटला तर करोडो रुपयाचा व्यवसाय करणारा 5 लाखाचा दंड भरून टाकणार, आउटपुट काय? म्हणूनसाठी मोकासारखा अभ्यास करून त्याचा कायदा बनवण्याच्या संदर्भातली माझी तयारी झालेली आहे. साहेब, तुमच्याच खात्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करताय, ते असताना देखील अधिकारी जर ऐकत नसेल तर प्रशासन कोणाच्या दबावाखाली? दबावाखाली म्हणण्यापेक्षा ती सवय झाली का काय माहीत नाही. फक्त एक कारण होतं ते कोणालाही पटणार का, जिथं 1000 लोक लागणार असतील तिथं फक्त 300-350 लोक आहेत. मग माणसंच नाहीत, आमच्याजवळ गाड्या नाहीत, आमच्याजवळ लॅब नाहीत. आम्ही एखादा सॅम्पल घेतला तर तो तपासायचा म्हटला तर लॅब नाहीत. आता लॅबही 5 आहेत, 5 पैकी 2 आता अंतिम स्टेजला आहेत त्याचं कामकाज. बाकीच्या आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत त्या पद्धतीनं फॉलोअप करून आणि काही खाजगी लॅब त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का, जेणेकरून रिपोर्ट हा लवकरात लवकर येईल आणि त्याची ॲक्शन त्या ठिकाणी घेतली जाईल. ह्या प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भात MPDAच्या संदर्भात मी सांगतो 1च महिन्यात, कदाचित पूर्वी किती येत होते त्याचंही मी तुम्हाला पाहिजे तर आकडेवारी देईल, पण आता 1च महिन्यातली ॲक्शन का, जसं सातत्यानं मी बैठका घेतल्या त्याच्यामुळं तपासणी केलेली पेढी ज्या आहेत त्या जवळपास 365 आहेत, प्रतिबंधक आळा घातलेल्या 354 आहेत आणि FIR दाखल केलेल्या 318 आहेत. एकूण सील केलेल्या आस्थापना म्हणजे त्यांचे जे दुकानं ती 100 जवळपास आहेत आणि एकूण सील केलेली वाहनांची संख्या आहे 84. म्हणजे हा कदाचित वाढता आलेख आहे. याचा वाढवून खूप ॲक्शन घेऊन मला ते समाधान नाही, पण हे ॲक्शन घेतल्यानंतर कमी होतं आहे का ह्याचा सर्वे किंवा याचा अभ्यास करून नंतरच मला समाधान त्या ठिकाणी होणार आहे. त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि कामकाज सुरू केलेलं आहे. प्रतिबंध असलेला गुटखा जो आहे, तुम्ही आपलं त्याच्याबद्दल सांगितलं, तो गुटखा अनेक मार्गाने येतो. आपल्या यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना पण माहिती आहे, पोलिसांना पण माहिती आहे, प्रत्येकाचे हप्ते ठरलेले, असं काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही का? म्हणूनच मी म्हणतो का बाबा मला बरंचसं काही माहीत झालं आहे, त्याच्यामुळं कुठल्या मार्गाने येतो, तो गुजरातवरून येताना तो अहमदाबाद हायवेने किती जातो, कुठं कुठं गाड्या क्रॉस होतात, याची माहिती मला मिळालेली आहे. याचा अर्थ अधिकाऱ्यांना ते माहीत आहे आणि त्या विभागातला अधिकारी जर त्याच्यात डोळे झाक करत असेल तर त्याच्यावर कार्यवाही लगेच करेल मी. प्रस्तावित केली संघटित गुन्हेगारी, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण आरोपी करणार आहात? संघटित गुन्हेगारात जो दोषी असेल त्याला करणार ना. तर तुमच्यामुळं तो गुन्हा किंवा ती प्रकार होतो.
मग त्याचाही जबाबदारी त्याच्यावर फिक्स करू. आपण काही अल्टिमेटम वगैरे देतोय की इतक्या 8 दिवसात महिन्याभरात? मी बऱ्याच वेळा अल्टिमेटम दिलं आहे का, जसं फूड भेसळीच्या संदर्भातलं अगदी पंढरपूरची वारी तेव्हापासून मी सुरू केलं. आत्ता मी एक हॉटेल स्वच्छता, तो काही ह्या कुठल्या कायद्यात किंवा कुठं काही आहे असं नाही, कारण हॉटेल म्हणलं तर 3 स्टार म्हणजे लोकल 3 स्टार 5 स्टार त्याच्यावरचे असतील. 5 स्टारसुद्धा आपल्या अधिकारात येत नाही, ते केंद्राच्या अधिकारात येतात. म्हणून आपण जे आता रस्त्यांना मोठमोठे हॉटेल बांधले जातात, काही ठिकाणी मी सगळ्याच ठिकाणी म्हणणार नाही, पण तिथं स्वच्छतेचा इतका मोठा अभाव आहे तर आपल्याला बरेच वेळा असं वाटतं आपण मध्ये एंट्री करतो, काही ग्राहक एंट्री करतात आणि स्वच्छता नाही म्हणून परत जातात, दुसरं शोधतात. त्याच्यामुळं आपण सगळ्यांना एक आव्हान करतो, विनंती करतो का बाबा आपण स्वच्छता किंवा महिलांसाठीची जी काही वॉशरूमची व्यवस्था असेल तिथं रात्री दिवसा केव्हाही जाताना, पावसाळ्यात जाताना तिथं कमीत कमी त्यांना 2-2.5 फुटाचा रस्ता व्यवस्थित असावा, का जेणेकरून त्यांना सुखकर त्या ठिकाणी जाता येईल. बऱ्याच ठिकाणी हॉटेल चांगलं आहे पण टॉयलेटला दरवाजाच नाही आहे, तो कुठून तरी खालून वरून तुटलेला आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते थोडंसं स्पर्धात्मक का बाबा ज्यांची ह्या मोहिमेनंतर ज्यांची ती सुधारणा होईल, लाईट असेल किंवा फरताळा असतील, तर त्यांना आपण तालुका स्तरावर पुरस्कार देतो आहे का जो आमदारांच्या हस्ते दिला जाईल. जिल्ह्यात असेल, जे जिल्ह्यात आले 1, 2, 4, 5 त्यांना आपण कलेक्टरांच्या हस्ते, पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पुरस्कारित करतो आहे. राज्यात असेल तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, असं एकूण सगळं करायचा प्रयत्न सुरू आहे. मागे एकदा भाषणामध्ये तुम्ही असं सांगितलं होतं की आदिवासी समाजाचे औषधींचं पारंपरिक ज्ञान आहे ते आणि अन्न औषध विभागाचा समन्वय साधून आपण काही त्याच्यावर आपण काहींना अभ्यास करायला सांगितलं का आजही वनस्पतीचं औषध हे खूप ठिकाणी वापरलं जातं, पण त्याचं प्रमाण किंवा तो एक अंदाज असतो का बाबा ह्याच्यावर हे इलाज होईल, परंतु परफेक्ट त्याचा काय, त्याच्या अँटी काय आहे त्याच्यात हे काही तपासलेलं नाही, त्याचं प्रमाण तपासलेलं नाही. एवढंच आहे फक्त का ते कमी जास्त झाल्यावर आयुर्वेद म्हणून किंवा वनस्पती म्हणून त्याचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणूनसाठी आपण तंतोतंत जर ते दिलं तर मला वाटतं वेळेत त्याचा रिझल्ट मिळेल. कारण आयुर्वेदाचा आपण पाहतो, आयुर्वेदात रिझल्ट यायला खूप वेळ जातो, पण तेच कंटेंट शोधून जर दिलं, अँटी किंवा पोषक जे असतील ते शोधून जर दिले तर त्याचा परिणाम तात्काळ होईल. 4-5 महिन्यापूर्वी आपल्या विभागाचं जे कार्यालय आहे तिथे 2 ट्रक म्हणजे आपल्या विभागाने रेड मारली होती, सुपारीच्या ट्रकवरचे 2 पकडले, त्यानंतर पुन्हा 2 ट्रक आपल्या इथे येऊन लागले होते. त्याचं पुढे काय झालं काही कळत नाही. आपण एका बाजूला म्हणतात की अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार, परंतु इथे पाठीशी घातल्या. हो, म्हणूनच असा जो प्रकार होतो तो आपल्या इथंच आहे असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं हे होतं आहे. मग त्याच्यात अजून डीपमध्ये तर काही ठिकाणी तो मालच क्रॉस केला जातो, डुप्लिकेट दुसरा माल आणून ठेवला जातो, असाही प्रकार होतो. हे काही बाबी निदर्शनास आल्यात. म्हणून त्यांच्यावर मागच्या वेळेला आपण त्याला धरूनच ते सस्पेन्शन वगैरे जे झालं होतं ते त्याचाच एक आधार होता तो, का ऑइलसाठीचं केलं. पण ह्यांच्या जबाबदाऱ्या ह्यासुद्धा असतात आणि पर्यायानं दोषी मला केलं जातं किंवा डिपार्टमेंटला दोषी केलं जातं. म्हणून अधिकाऱ्यांना त्या पद्धतीनं आपण स्ट्रिक्ट करणार. पण त्या स्पेसिफिक प्रकरणामध्ये काय कारवाई कार्यवाही अजूनही तो माल तसा तिथंच आहे, त्याच्यामुळं त्याची कार्यवाही कोर्टात आपण दिलेलं आहे. कोर्टात हे थोडंसं डिले होतं आहे, आपण कोर्टालाही विनंती करतो, लॅबवाल्यांनाही विनंती करतो आपण का बाबा लवकरात लवकर जेवढे जास्तीत जास्त रिपोर्ट देता येतील तेवढे द्यावेत. पण एक म्हणजे थोडंसं समाधान वाटतं का जेव्हा डिपार्टमेंटमध्ये आपण गेलो तेव्हा मी विचारलं होतं का एक शॅम्पलचा रिपोर्ट किती दिवसांनी येतो, साधारण 12, 13, 14 महिन्यांनी येतो. आता तो 3-3.5 महिन्यापर्यंत आला आहे. व्यवस्था तेवढीच आणि तीच, पण थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवल्यामुळं कदाचित 350पर्यंत आपण आलो आहे. तो पर डे कसं मिळेल याच्यासाठीचा प्रयत्न करतो. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागामध्ये कर्मचारीच नाही. तुम्ही जे म्हणता की ओव्हरऑल प्रत्येक अधिकारी कर्मचारी करतो. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही चर्चा केली आहे का? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे. त्याचा आकृतीबंधच तयार झालेला नाही आहे. आपण नवीन आकृतीबंधाची मागणी केलेली आहे. साधारण आपल्याला 11 लाख दुकानं आहेत रजिस्टर्ड, 11 लाख, आणि त्या 11 लाखाला 350च लोक आहेत. 330ची मागणी आपण पहिल्या स्टेजमध्ये आता केलेली आहे. आपल्याला 200 ड्रग इन्स्पेक्टर पैकी 771 आपल्याला लागतात आणि आपल्याकडं आहेत 200च.
त्याची मागणी आपण केलेली आहे. अशी एकूण 300 लोकांची वाढ मागतोय. मागच्या काळात MPSCला सुद्धा आपण विनंती केली का 23-24ला 22-23ला ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचा रिझल्टच नव्हता, म्हणून तो विनंती करून करून आपण त्याचा रिझल्ट लावून घेतला आणि तेव्हा आपल्याला 190 मुलं मिळाली का जी आता प्रशिक्षण होऊन या हप्त्यात ज्याच्या त्याच्या दिलेल्या जागेवर पोस्ट होतील. कुंभमेळा येतो आहे, त्यासाठी यंत्रणा तुमची आवश्यक आहे, कारण त्यांच्याकडे अजूनही आले नवीन जे आले पाहिजे अधिकारी नियुक्त झाले पाहिजे आणि बैठकांना तुम्हालाही बोलवलं जात नाही, त्यामुळे एकूणच नियोजनामध्ये तुमचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. असं तरी तुमची मात्र ॲब्सेंट आम्हाला दिसून येते. नाही, मी माझ्या परीनं आता मी तसं मागच्या वेळेला आपण जे म्हणता तसं का नियोजनाच्या वेळेला आम्हाला थोडंसं बोलवलं पाहिजे. आम्हालाही काही जेवढं उमजत असेल तेवढं आम्ही करू, पण अजून त्याच्यात काही भर जे असेल ते जे काही सिनियर मग जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा आयुक्त महोदय असतील ह्यांनी अनेक सिंहस्थ बघितलेले आहे, त्याची व्यवस्था बघितलेली आहे, केलेली आहे. तर आम्हाला बोलवलं तर आम्ही अजून काही ठिकाणची माणसं इथं आपण तेवढ्या काळापुरती काही ड्युट्या देऊ शकतो का, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काही स्टॉल लावू शकतो का, किंवा पूर्वसूचना देऊ शकतो का, बाबा काय खाऊ नका, फूड सेफ्टीच्या दृष्टीनं असा प्रयत्न सुरू आहे. साहेब, दूध भेसळ किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ अनेक उदाहरणे बघायला मिळतात. सिन्नरमध्ये झालं तर 4-5 अशी उदाहरणं आहेत की दूध भेसळ झाली, त्या आरोपी सोडल्या जातात, मग काही दिवसांनी पुन्हा ते सुटतात आणि पुन्हा असे धंदे निघतात. नाही, असं व्हायला नको म्हणूनच आपण हे मोकाचा विषय घेतो आहे. कारण दूध भेसळ हा तसा अतिशय तुमच्या मताशी मी सहमत आहे. निवळ दुधातच भेसळ होते असं नाही, दुधातली भेसळ पुन्हा खव्यात भेसळ केली जाते, कारण दुधाचाच खवा होतो. दह्यातली, मग पनीरमधली, जसं मी मागच्या वेळेला तुमच्यासोबत बोललो होतो, पनीर आजचं पनीर म्हणजे मोठ्याचं खाणं किंवा एखाद्या पाहुण्या रावळ्याला खायला देणं म्हणजे काय द्यायचं तर पहिलं पनीर द्यायचं. आता पनीरमध्ये एकच पनीर आपल्याला ऐकायला येतं, पण मी मध्यंतरी केंद्राच्या गाईडलाईनप्रमाणे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या डिपेंड आहेत. केंद्राला मी लिहिलं होतं की बाबा हॉटेलमध्ये जा, कुठं मोठ्या हॉटेलमध्ये जा, छोट्या हॉटेलमध्ये जा, किंवा विकत घरी भाजी करायला पनीर आणा. तर आपल्याला माहीत नाही का पनीर 2 प्रकारचं आहे. एक चीज आणायला का जो विदाऊट दुधाचं वनस्पती तेलापासून तयार केलेलं चीज आणायला पनीर आहे. आपल्याला माहीत नाही, आपण जातो पनीर द्या, पनीर घेतो, मग कोणतं दिलं काय माहीत नाही, 150 रुपयाचं दिलं का 450चं दिलं, कारण याचं चीज अनॉलॉगचं पनीर हे 150 रुपये किलो आहे आणि हे आपलं 450-500 रुपये किलो आहे. काय देतात माहीत नाही. केंद्राला आम्ही लिहिलं तर केंद्रानं आम्हाला तात्काळ त्याचं एक 15 दिवसातच तशा हे दिल्या सूचना का तुम्ही ते करू शकता का. विक्री व्यवस्था असेल तिथंसुद्धा 2 नावं आली पाहिजे, हॉटेलमध्ये 2 नावं आली पाहिजे का ज्या ग्राहकाला वाटेल ते घेतलं पाहिजे. पण ते मागतानासुद्धा कोणतं दिलं आपल्याला काय माहिती, म्हणून त्याचा कलरमध्ये थोडाफार बदल करायचा का, अशासाठीच्या ज्या गाईडलाईन मागितल्या होत्या, किंवा त्याच्या पॅकिंगच्या साईजमध्ये काही फरक करायचा का, अशा पद्धतीनं मागितले. त्या आल्यानंतर मी सगळ्या हॉटेलधारकांना सगळ्यांना आणि ग्राहकांनासुद्धा एक आव्हान करणार आहे का बाबा ह्या कलरमध्ये थोडंसं पांढऱ्याचं थोडं ग्रीन करता येतं का, किंवा दुसरं का जे कलरनं कुठला साईड इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीचं करून, आणि त्याचं पॅकिंग, कारण ते पॅकिंग सारखंच असतं, मग पॅकिंगमध्ये काही बदल करू शकतो का आपण, अशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतो. तुम्ही सुरुवातीला म्हटला की गुटखासाठी आपण मोक्कासारखी कारवाई करणार आहोत, आता तुम्ही म्हटला की दुधासाठी पण आपण असं मोक्कासारखी म्हणजे एकूणच अन्न भेसळ या प्रकारामध्ये आपण हे करणार आहोत की फक्त मुख्यासाठी करणार? नाही, गुटखा म्हणूनच नाही, मग अन्न भेसळमध्ये सुद्धा, कारण गुटखा खाणाऱ्यांची संख्या आणि अन्न खाणाऱ्यांची संख्या तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. गुटखा तरी एखाद वेळेला तर पर्सेंटेजमध्ये कमी होईल, पण अन्न हे ब्रह्मच आहे, पूर्ण ब्रह्मच आहे ना, सगळेच अन्न खातात, तर त्याच्यासाठीही करू नका. हो, नगर परिषद निवडणुका आहेत, काय वाटतं जे राष्ट्रवादी अजित पवार पाहिजे तसे त्या तयारीत उतरला नाही असं कुठेतरी दिसून येतं? नाही, तसं आहे ना, बऱ्याच ठिकाणी निव्वळ सगळ्या ठिकाणी एवढ्याच संख्येनं जागा द्या, त्याच्यापेक्षा आपली निवडून येण्याची जिथं जिथं क्षमता असेल तिथं प्लस मायनस करून बऱ्यापैकी जागा मिळाल्या. सटाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, अनेक ठिकाणी अशी चर्चा आहे की चुकी मदत जी आहे ती दोघं राष्ट्रवादी एकमेकांना करते. नाही, आता हे बऱ्याच दिवसात चालू आहे. काही पिंपरी चिंचवडमध्ये मला वाटतं तशा पद्धतीनं होतं आहे, बऱ्याच ठिकाणी तसं हे होतं आहे. आणि ही निवडणूक तशी युती म्हणताना बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं का बाबा
कार्यकर्ते सामावून घेण्यासाठीची निवडणूक, म्हणून काही ठिकाणी प्लस मायनस होत राहील. ते उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती म्हणून करत असते स्वबळावरती लढताय. काय वाटते, माघारी होणार का, काय चिंता असेल? काही ठिकाणी माघारी होतील, काही ठिकाणी मित्रपूर्ण लढतसुद्धा होऊ शकते, काही ठिकाणी युती महायुतीसुद्धा होऊ शकते. पण उद्याचं मला वाटतं निकालावर डिपेंड राहील, कारण जागाही 71% आसपास आपण मला वाटतंय रिझर्वेशन गेलं आहे. त्याच्यामुळं त्याचंही उद्या सांगता येत नाही काय ते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेण्यावर महायुतीमध्ये एक तणावाची परिस्थिती आहे. काल एकाच निर्णयाने जाऊन दिल्लीमध्ये आम्ही बँकची भेट घेतली आणि भाजपच्या विरोधात भाजपचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली अशा पद्धतीचं माहिती मिळते. चर्चा आहे, मग वरती काय झालं एकदम शेवटच्या टोकाचा आम्हाला तेवढं काही लगेच आमच्यापर्यंत येत नाही. तुमची काय नाराजी का तुमच्या मतदारसंघात की तुमच्या विरोधात निवडणूक लढण्याचा भाजपात घेतलं गेलं, प्रवेश झाला? तशी नाराजी असण्याचं काय, जनता जनार्दनावर विश्वास ठेवायचा, राम बोलू चलो, नाराजी असण्याचं काय का? कुठेतरी आगामी ज्यांनी तुमच्या निवडणुकांमध्ये विरोधात असू शकतं ना, असू शकतं. मला ते एक लवकर झाल्यामुळं मला जागं राहता आलं का बाबा आपल्यालासुद्धा त्याच पद्धतीने डोळ्यात तेल घालून काम करत राहावं लागेल, जनतेचं, मतदारांचं. तुमच्या मतदारसंघात चारोसकरांना प्रवेश दिला ना? होणार नाही असं माझा आत्मविश्वास आहे. तुमच्या मतदारसंघात चारोसकरांना प्रवेश दिला भाजपने, आता ते तुमच्या विरोधात लढले, ते आता तुमच्या मित्रपक्षात आले. त्यांना मी पहिलेही घेऊन गेलो होतो का आमच्यात चला लोकसभा लढवा, तो माझा स्वभाव आहे. त्यांनी उद्याही सांगितलं ना आणि वरिष्ठांनी ठरवलं तर मी तिकडून परत आणू शकतो. त्याला काय फरक पडतो, त्याला काय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणावरचं वादावरून सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की निवडणुका का पुढे ढकलत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, एकूण जर आत्ताच या सगळ्या जे काही आरक्षणाचा वाद झाला प्रॉपर्टी झाला नाही म्हणून तो वेळ झाला असंच म्हणावं लागेल ना, कारण आहे ना काही ठिकाणी अगदी आता माझ्याच मतदारसंघापुरतं जरी सांगायचं झालं तर 808 गट हे ST रिझर्व झाले. काही झाले तरी पूर्व भागात थोडंसं जनरलचं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे आणि आजपर्यंत गुण्यागोविंदाने एकमेकाच्या सहकार्यानं आम्ही इलेक्शनं केलेत आणि एक खटीचं आपण सगळेच आदिवासी म्हणून, तर एका बाजूने चांगलं जरी दिसत असेल तरी फार तेवढं चांगलंसुद्धा नाही. सगळ्यांना मानासन्मानानं न्यायानं जागा मिळाल्या पाहिजे. काय झालं त्यांना खूप दिवसाचं मी सांगतो आणि अजूनही मी त्यांना विनंती करतो का बाबा त्याच्यातून आपण मार्ग काढू. का जे सामावून घेण्याचा विषय आहे, आता सामावून घेण्याचा विषय होता तो 10 वर्ष, हा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे 10 वर्ष, यांना झालेत काहींना 6 महिने, काहींना वर्ष, त्याच्या पुढं 9 वर्ष. 9 वर्षाचं पदार्पण आता 10 वर्षात होणार होतं. थोडीशी सरकारलासुद्धा आम्ही मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा सांगितलं का बाबा ही लोकं आता कंत्राटी जर घेतली तर यांचा क्लेम जातो का, हे 10 वर्ष पूर्णच करू शकत नाही, कारण कंत्राटी काळ धरला जाणार नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर मी अभ्यास करून आणि मंत्री महोदयांना बसवून आणि त्या पद्धतीने विचार करतो. पण तात्पुरतं मुलांना शिक्षकच नाहीत, कारण 3-3 शिक्षक 2-2 शाळा चालवत होते. म्हणूनसाठी मग तात्काळ व्यवस्था म्हणून ही त्या ठिकाणी केली. आम्ही अजून करतो बाबा तुम्ही 10 वर्ष आपण रोजंदारीनं घ्या, का जे कंत्राटी घेण्याऐवजी त्यांचा तुम्ही भरती प्रक्रिया जर लवकर सुरू केली आणि ते मेरिटला एक्झामला गेले आणि मेरिटला जर आले तर आमचा विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटेल आणि जी शिक्षक मंडळी आजपर्यंत कामकाज केलं आहे त्यांनाही त्या न्याय मिळेल. समजा 5-7 वर्ष का मागची भरती ज्या वेळेला आपण केली त्यावेळेला त्यांना गुणदान दिलं होतं, ज्यानं 5 वर्ष काम केलं, 4 वर्ष काम केलं, एक्झामला ते स्पर्धेत गेले आणि मग ते जे काम केलं आहे त्याचे गुण दिले एक्स्ट्राचे, मग त्याच्यात काही ग्रेस झाले ते नोकरीला लागले. तसंही आपल्याला करता येईल असं मी ह्या सगळ्यांना सांगत असतो. पण त्यांची मानसिकता नव्हती, आता त्यांची मानसिकता एक तयार झाली होती का ती मंत्री महोदयांसोबत किंवा आयुक्त मॅडमसोबतसुद्धा मी चर्चा केली होती का त्यांना आता कंत्राटी का महिना घ्या, या 2 महिन्याचा 3 महिन्याचा जो आचारसंहितेचा कार्यकाळ आहे तेवढ्यापुरतं तुम्ही त्यांना कंत्राटी का महिना ठेवा, नंतर शासन जो डिसिजन घेईल त्यावेळेला आपण त्यांना किंवा घ्यायचं पाहू. मुंबईमध्ये नवाब मलिक यांनी नेतृत्व केलं तर आम्ही भाजपकडे अशी शहर असं की भाजपकडे नेतृत्व जाणार नाही, अजित पवारांच्या असं चालू आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम हा जो काही तेढा आहे
तो थोडासा कळत नकळत धुसफूस होतेच, मग ती मुंबईमध्येच होते असं नाही, खालीसुद्धा थोड्याफार प्रमाणात त्याची जाणीव होते, तर ते मिटवतील. आपण विभागाविषयी एवढं प्रमाणे बोलत आहात, अंतर्गत कार्यक्रम आतापर्यंत जे अधिकारी काम करत होते अशा प्रकारे कारवाई झाली का तो पुढे काय झाले अहवाल? त्याचा अहवाल ते मॅटमध्ये गेले होते. मी ज्यांना सस्पेंड केलं होतं सभागृहात, तर सभागृहानं सस्पेंड केल्यावर मॅट हे सभागृहानं निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या निकालाला धरून आपण लगेच त्यांना रिस्टेट करणं एवढं काही बरोबर नाही आहे. म्हणून आताच्या अधिवेशनमध्ये मी तो विषय आणून आणि त्यांना रिस्टेट करतो आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरण झालंय कोरेगाव बांधकाम, त्यामध्ये शीतल तेजवानी हजर राहत नाही आणि फक्त पाटील उपस्थित राहिलेले पूर्ण होणार नाही. पार्थ पवार यांनी स्वतः जर या ठिकाणी परीक्षा टाकलं तर तेजवानी येऊ शकतो. त्याच्या संदर्भात अजितदादा नेहमी खुलासा करतात. त्याच्यामुळं त्यांना जवळून जे काही माहीत असेल किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी अधिकारी लेवलवरून माहिती घेतली असेल त्यांच्या खुलाशावर आपण भाष्य करणं मला तरी बरं वाटत नाही. धन्यवाद. चालेल, ओके. सॉरी पण लय लेट झालं मी. आम्ही तो कार्यक्रम